एस मोहिलीचे जय मात्रे आपण या मंचावरती या. जय मात्रे या, आपला देखील सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. चेरोबा मोहिली संघाचे जय आपण या. चला मॅचला आता आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होती आहे आणि आता ही मॅच पंच सामना 3 षटकांचा असेल का? यस, 3 षटकांचा की 4 षटकांचा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. 3 षटकांचा सामना असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. तीन षटकांची मॅच आहे आणि या सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इनिंग ब्रेकमध्ये पंच हिरामन सर आज थोडीशी झलक आपल्या आवाजाची आणि धवळा गीत जरूर सादर करतील इनिंग ब्रेकमध्ये, कारण की आज त्यांचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचा दिवस आहे, तसा शेवटचा दिवस नाही म्हणत मी. चला मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे शैलेश आणि त्याच्या सोबतीनं विकास जाधव. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत वरती जबाबदारी आहे. जबाबदारीनं आता खेळावं लागेल. मॅच ऑन. पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. गोलंदाज तयार. ओ लिडिंग एज बॅटची आणि इथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगलं बॅकअप आणि इथे मात्र एक धाव मिळाली आहे. 3 षटकांची माझ्या अनुषंगाने कमीत कमी 30+ धाबा धावफलकावरती जोडाव्या लागतील. जय मात्रे आपण या. चेरोबा मोहिली संघाचे संगणक आपणास विनंती असेल आपण मंचावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. चांगली लढत आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. बिग फाईट मॅच, 3 षटकांची मॅच आणि समोर ॲज अ बॅटर आता विकास जाधव. गुड्डू बॅटची लिडिंग एज आणि इथे महत्वाची विकेट. या सामन्याची गोल्डन विकेट संपादित केली आहे. गोलंदाज अनिकेतनं मानसने चांगला झेल टिपला आणि रन मशीन ऑफ वासुंद्री विकास जाधव अर्थातच गुड्डू शून्यावरती बाद. गोलंदाज तयार. रितेश आणि रितेशची देखील बॅटची लिडिंग एज. बॅक टू बॅक दुसरा आदरा. तू चल मे आयाशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज रितेश बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता प्रणय येतोय आणि विकेट सॅट्रिकच्या उंबरट्यावरती या मॅच मध्ये गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. हो बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक. एका टप्प्याला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. चौकार.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न आता बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी होतोय. सरळ बॅटने धाबा येत होत्या कुठेतरी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. अंतिम चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत सज्ज आहे. ओ फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ मधून येतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. अगदी केवळ ते एकही फिल्डर नव्हता. सगळेचे सगळे फिल्डर आता बॅकअपला आले होते. कमीत कमी 5 ते 6 फिल्डर नॉनस्ट्राक हेडला बॅकअप साठी आले होते. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आमचे योगेश शेठ बनकरी देखील या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये आहेत. यष्टांच्या पाठीमागे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आम्ही त्यांना नेहमीच म्हणतो, कारण की मुळाचं सहकार्य नेहमीच त्यांचं देखील राहतो. सामना जिंको सामना हारो किंवा कुठल्या स्पर्धेमध्ये जावत नेहमीच त्यांचा हसमुख चेहरा आपण पाहत असतो. शुभेच्छा त्यांना देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये दिल्या आणि आता मात्र इथून जर सामना जिंकला तर नक्कीच अंतिम लढतीसाठी पात्र देखील होतील. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर एका बाजूला जय बजरंग वासुंद्री संघ आणि कमालीची बॅटिंग आता करावी लागेल. 2 विकेट्स स्वस्तात तंबूच्या अश्राला गेलेत. रन मशीन ऑफ वासुंद्री विकास जाधव शून्यावरती वास झाले आणि आता ही जबाबदारी असेल बॅटर शैलेश डवळे आणि त्याच्या सोबतीनं प्रणय आला. या दोन्ही बॅटर्सवरती जबाबदारी. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. उद्या महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्य या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहणार आहोत. सर्वांना विनंती असेल आपण या. ओ इथे घडलंय काय? चुकीचा जजमेंट आणि अतिरिक्त बाउन्स. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये आणि या फटक्याचे जणू काही चटके लागलेत मैदानाच्या आतमध्ये. टीम गावदेवी कांबा या संघाला चौकार. फसलाय डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या 2 धावा. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिसफील्ड झाली आहे आणि अजूनही 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीचं प्रदर्शन आपण पाहतोय. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लॅरिटी या स्पर्धेची आणि दोघे फाउंडर दोघे बंधू आज आता मात्र इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आमचे ऋतिक म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आमचे भावेश म्हात्रे आहेत. कॅमेरामॅन यश देखील सज्ज असेल. हो इथे चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला सज्ज होते. अगदी पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला असता परंतु तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मंचावरती आपण पाहतोय आमचे सर्व मान्यवर बादचा आनंद घेता. सर्वांचं सहर्षाधिक स्वागत. ज्यांनी नक्कीच वासुंद्री कोंढेरी या दोन्ही संघांना टी शर्ट पुरस्कृत केले. आमचे तियांश आशिष केणे देखील बादचा आनंद घेतोय. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो आता मात्र इथे बॅटर बीट यष्टीरक्षक बीट आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा दमदार स्ट्रोक चौकार. थँक यू. धावसंख्या आता धावफलकावरती 21 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. हो आता पाहावं लागेल. दिशा खराब. लाईन आणि लेंथ मधून भरकटला.
लेग स्टिक सोडली आणि पंच हॅरी सरांचा इशारा येतो वाईट. आणि मैदानाच्या आतमध्ये कांबा संघ इन ऍक्शन मध्ये आणि कांबा गावाचे जे पंच आपण पाहतोय खरं तर महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये ज्यांना जास्तीत जास्त मागणी देखील आहे. आणि आमच्या विनंतीला मान ठेवून हॅरी सर आपण देखील आला त्या अनुषंगाने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. रोशन संते सर तुमचं देखील आभार. इथे मिस्टर आम्ही क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या आधी चेंडू जमिनीवरती लागतोय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथून केला जाईल का परंतु बॅकअप चांगला येतोय आणि 2च धावा मिळतील. आणि अशा पद्धतीनं इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक वेळ असेल आपल्याकडे. दिवस संधी आमच्या डीजे मास्टरला ऐकूयात एक सुमधुर संगीत. यस ओ टू डीजी. थँक्यू. आणि दरम्यान आपण पाहिले तर 24 धावा धावफलकावरती आहेत आणि आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजला आपण पाहतोय. राजवरती जबाबदारी. आता घडलंय का मधाच्या आतमध्ये ते इथे बॅटर्स देखील बीट झालेत आणि आता मात्र यास बॅटकट सांगतायत पंच देखील. आणि नक्कीच प्रयत्न योगेश शेठ बनकर यांचा होता झेल घेण्याचा परंतु 1 धाव रोखू शकणार नाहीये आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते आहे तब्बल 25-25 धावा. एक फायटिंग स्कोअरकडे आता मात्र वाटचाल होत असताना मधाच्या आतमध्ये टीम जय बजरंग वासुंद्री या संघाची. आता देखील मिस्टामिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतोय फेकी करेल तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकेरी दुहेरी आकड्याने आता धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आणि या ठिकाणी मात्र सिंगल डबलने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. फटका तर चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले कॉर्नरच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट झाले. फेकी ॲक्युरेट आणि त्या अनुषंगाने एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचती आहे 28 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगला खेळ प्रस्थापित केला जातो मधाच्या आतमध्ये. आता मात्र घडलंय का मधाच्या आतमध्ये इथे नक्कीच फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे एकच धाव मिळाली आहे. एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये. सिंगल डबलने धावफलक पुढे जातोय. जाऊन पोहोचेल 29 धावा आणि आता अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. गोलंदाज तयार होतोय ऑन दी मार्क. फटका तर दमदार आहे आणि इथे मात्र एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित आणि सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मधून सीमा पार. आगरी कोळ्यांची गुळ सौमिणी आई एकविरा देवीचं गुणगाण गाणार आहे संगीत आपण ऐकलं. आता पाहावं लागेल नक्की घडलंय का मधाच्या आतमध्ये लाऊड अपील आणि इथे मात्र नक्की घडलंय काय तर लेग बाय शेख धावा. यस पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. विकेट आहे का? यस विकेट आहे.
अगदी LBWच्या स्वरूपाने फलंदाज बाद आहेत. एस आपण शेख देखील गेला. LBWच्या स्वरूपाने फलंदाज बाद असेल. अंतिम चेंडूवरती विकेट आणि इथे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आणि जिंकण्यासाठी आता 34 धावांची आवश्यकता असेल टीम गावदेवी कांबा या संघाला. चला हॅरी सर या आता शेवटची झलक आपण पाठवा. पस्तीस धावा मात्र इथून बनवाव्या लागतील. 34 धावा बनवाव्या लागतील. 33 धावा नक्कीच पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वासुंद्री संघाच्या माध्यमातून जोडले गेलेत. असं वाटत होते की विकास बाद झाला त्यानंतर मात्र गारातला जाईल, परंतु शैलेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 5 वेळा दुहेरी धावा पाहिली आणि त्याच्या जोरावरती 33 आकड्यावरती पाहायला मिळतोय टीम वासुंद्री. आणि 34 धावांचा बाटला कर धावा बनवाव्या लागतील 3 षटकामध्ये 11.33च्या सरासरीने. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन बंच करण्याचा प्रयत्न, खाली रिझर्व मध्ये मात्र चेंडूला अडवला जातोय. की जो पहिल्या चेंडूवरती आपल्याला 1 धाव पाहायला मिळते. पुन्हा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पडतोय. काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 5 क्षेत्ररक्षक चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करत असताना अगदी 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली. पॉवर प्ले षटकामध्ये जास्तीत जास्त चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कांबा संघाला, कारण का धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा बनवायचे आहेत. प्रति षटकामागे 11.33च्या सरासरी धावसंख्या जोडायची आहे. आणि कुठला फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये रुद्ररूप धारण करेल आणि कुठला गोलंदाज ज्या विकेटची नित्यंत आवश्यकता असेल तो कुठला विकेट मात्र पहिला कॅरी करू
गोलंदाज हे पाहण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये विलंब करावा लागेल. यानंतर लगेच आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळेल कोंढेरी विपक्ष विजेता संघ. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक माध्यमातून होणार नाहीये चूक. पकडला जातोय झेल, फलंदाज फेल, पहिला धक्का लागतोय कांबा संघाला. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण डीजे मास्टर यांना भरपूर संधी दिली आहे आणि मात्र उद्याच्या दिवसामध्ये कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी या चषकामध्ये अर्थातच महाराष्ट्राचे लोकप्रिय लावणी नृत्य आपल्याला पाहायला मिळेल. पायल जाधव आणि नक्कीच त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतील मीनाक्षी सिन्हा. नक्कीच 2 गर्ल्स अर्थातच महाराष्ट्राचे लावणी नृत्य डान्स करताना आपण पाहणार आहोत. धावसंख्येचा विचार केला तर कुठेतरी आपल्याला स्थिर पाहायला मिळते 2 आकड्यावरती. महत्वाची विकेट पहिला गोलंदाज रितेशने मात्र कॅरी केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कॅप्टन कोल योगेश बनकर आपण पाहतोय. पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू, झेलची संधी आहे, फास्ट स्लिप मध्ये पकडला जातोय झेल, फलंदाज फेल, बॅक टू पवेलियन. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 धक्के देत असताना वासुंद्री संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. याच पद्धतीने नक्कीच वासुंद्री संघाचे 2 विकेट सुद्धा याच पद्धतीने पडले होते. त्यानंतर शैलेशने मात्र आपल्या संघाचा भार स्वतःवरती जबाबदारी स्वीकारून आपल्या संघाला मात्र चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्या धावांचा पाठलाग करत असताना कांबा संघ पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावतोय. पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेल्या तर सुसज्ज पद्धतीने सजवली गेली आहे वासुंद्री संघाच्या माध्यमातून. आणि आपण मित्रांनो पाहत आहोत हे मानाची आणि सन्मानाची स्पर्धा कल्याण ग्रामीण मधील नंबर 1 स्पर्धा, ज्या स्पर्धेचं चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर टेनिस पटलावरती जरूर राहिला आहे आणि ती स्पर्धा आपण क्रीडांगणावर पाहतोय. सुरेख मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना वासुंद्री संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 2 धावा जरूर खर्च केलेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि उर्वरित 13 चेंडूमध्ये मात्र 32 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा फसवा चेंडू पाहायला मिळतोय. आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडूला जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला षटक म्हणता येईल, कौतुक करावं लागेल गोलंदाज रितेश ज्या हाताळली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. उर्वरित 2 षटक मात्र शिल्लक असतील आणि धावा बनवाव्या लागतील. त्या 12 चेंडू 32 धावा. प्रति षटकामागे 16.00च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करावी लागेल कांबा संघाला विजयासाठी. आपण मित्रांनो पाहतात कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 हा पर्व आणि 10व्या पर्वामध्ये भव्य नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक स्टँड असतील, टॉस बॉक्स, रंगमंच पूर्ण सजवण्याचं काम आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून जरूर घेतलं गेलं आहे. कल्याण ग्रामीणमधील अव्वल दर्जाची स्पर्धा ज्याच्या वेळी कोंढेरीकरांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा मात्र या विभागामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा होत नाही. अशी स्पर्धा करण्याचा नेहमी त्यांचा मानस असतो आणि त्याच पद्धतीने उद्याच्या दिवसामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय लावणी स्पर्धा अर्थातच लावणी नृत्य पाहायला मिळेल. नक्कीच सर्व प्रेक्षकांना तसेच पाहुण्यांची सुद्धा उद्या मांदी येणार आहे. त्याच अनुषंगाने अनेक
खेळाडू आपल्याला उद्या पाहायला मिळतील. अनेक दिग्गज संघ पाहायला मिळतील. पहिला दिवस जो नावावरती राहिला योगेश 11 आमने संघाच्या, दुसरा दिवस नावावरती राहिला बल्ल्यानी राया संघ. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता योगेशच्या माध्यमातून, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अजूनही पाहायला गेला तर 11 चेंडू 31 धावांची गरज असेल. या षटकामध्ये मात्र 2 ते 3 षटकार जरूर मारावे लागतील कांबा संघाला. गौरव केने पहिल्या दिवसापासून सुवर्ण अक्षराने स्कोरबोर्ड सजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तसेच आमचे यश गायकर असतील, या स्पर्धेचे करता धरता जितूदादा केने, राजू गायकर असतील, जगन गायकर असतील, अनेक मात्र कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीचे सपोर्टर आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पुण्यात लाऊड अपील करण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून मात्र वाईट घोषित केलाय. नामांकित पंच आहेत, ज्या पंचांची महाराष्ट्रभर चर्चा राहिली आहे डान्सिंग अंपायर म्हणून. ज्यावेळी पहिले गोट्या आला मार्केटमध्ये, त्यानंतर आपण हॅरीला पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये माधव ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. धावसंख्या स्थिर 5 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्हचा फटका, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय. रितेशने पकडलाय, जाईल फलंदाज होईल फेल. बॅक टू पॅव्हिलियन. नक्कीच आमचे सन्माननीय पाहुणे निलेश दादा शिलार यांचं आगमन झालंय. शुभ असे नक्कीच विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हृदया वॉटर प्युरिफायचे नक्कीच प्रोप्रायटर आहेत. त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळेल. विजेता संघ विपक्ष खोंडेरी संघ. बॅटर मैदानाच्या दाखल झाले. सागरला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विकासच्या माध्यमातून पाहतोय. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या, त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर वेग मात्र भन्नाट आहे आणि चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गणेश कुठेतरी गोलंदाजी करतोय की काय, फर्स्ट स्लिपमध्ये अशा प्रकारचा चेंडू त्याच्या माध्यमातून फेकला गेला. मात्र एका धावेने मात्र संघाची धावसंख्या संतगतीने वाढत असताना जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. 3 विकेट महत्वाचे बाद झालेत. आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 9 मध्ये 28 बनवावे लागतील. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच गतीने डायरेक्ट हिट. फर्निचर डिस्ट्राय, फलंदाज होईल बाद. हृदया वॉटर प्युरिफायचे प्रोप्रायटर निलेशजी शिलार इथे यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. अनेक पाहुणे मंचावरती आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना. हॅलो 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 क्षमा असावी, कुठेतरी पॉवर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा आपण या मॅचमध्ये जोडले जाऊयात. धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच दुसरा षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
15 या आकड्यावरती. उर्वरित 6 चेंडू आणि 19 धावा मात्र बनवाव्या लागतील विजयासाठी खांबा संघाला. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज मात्र कोंढेरी संघाचा सतीश गायकर छान पद्धतीने फलंदाजी करतोय. ड्रेसिंग रूम मधून आज नक्कीच सेट होऊन आलाय. अनेक असे प्रश्नचिन्ह 6 चेंडू 19 धावा वैशिष्ट्य राहिली आहेत, कारण का स्पर्धा तेवढी मानाची आणि सन्मानाची आपण पाहतोय. वैशिष्ट्य राहिली आहेत, कारण का स्पर्धा तेवढी मानाची आणि सन्मानाची आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर असतील, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला गेलं तर जहांगीर सर पाहतो, रुपेश गायकर. आता मात्र या सामन्यासाठी अविनाशला आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. सहा चेंडू 19 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला स्लोवर गतीचा चेंडू होता. पहिला धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू 17 धावेंची मात्र आवश्यकता असणाऱ्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाच्या मध्ये का फार सारा बदल आपल्याला पाहायला मिळतो. वासरून संघाच्या दृष्टिकोनातून राम जाधव ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. 5 चेंडू 17 धावा. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो 70-70चे बॉल्स यूज केले, पण या स्पर्धेमध्ये क्रीडांगण मोठं असल्या कारणाने 70चे बॉल न वापरता कॅप्टनचे बॉल मात्र या स्पर्धेमध्ये यूज केले गेलेत. 5 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. बॅलन्स स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला केलून काढलाय. चांगला क्षेत्ररक्षण रितेशच्या माध्यमातून पाहतोय. तत्पर मिळतील या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. अजूनही मात्र समीकरण 4 चेंडू 15 धावेंची आवश्यकता असणार आहे. खराब चेंडू, स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फिंगर रोज करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच अनुषंगाने अतिरिक्त धाव खर्च केली आहे. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता असणार आहे. एखादा षटकार जर इथून आला तर नक्कीच कमबॅक करेल खांबा संघ. 4 चेंडू 14 धावेंची मात्र आवश्यकता आपल्याला. 5 चेंडू 14 धावेंची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावेंची आवश्यकता. नक्कीच माफ करा, एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 14 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 7 वरती आपण राजला पाहतोय. स्लोवर गतीचा फसवा चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची होईल सांगता. एक औपचारिकता शिल्लक जरूर राहिल्या या सामन्यामध्ये. आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू 14 धावा. मी विनंती करेल निलेश शेलार यांना की आपल्या हस्ते या शेवटच्या सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच टॉस केला जाईल. विनंती असेल वासुंद्री संघाला की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. टॉस सोडून लगेच मला 2 मिनिटाची विश्रांती दिली जाईल आणि लगेच शेवटचा सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय. खोंडेरी